गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो आजचा जो आपला विषय आहे सिव्हिल प्रोसिजर कोड. यामध्ये आपण सिव्हिल प्रोसिजर कोडचं इंट्रोडक्शन, हिस्ट्री, त्यानंतर जो ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्यानंतर आपण पूर्ण सिव्हिल प्रोसिजर कोड त्याच्यातले इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स जे आहेत, ठीक आहे, ते आपण स्टडी करणार आहोत. सो पहिले सुरुवातीपासून स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड 1908. द सिव्हिल प्रोसिजर कोड CPC जो आहे 1908, इट इज द प्रायमरी लॉ गव्हर्निंग द प्रोसिजर फॉर सिव्हिल लिटिगेशन इन इंडिया. सो हा प्रायमरी लॉ जो आहे सिव्हिल लिटिगेशन सॉल्व्ह करण्याकरता वापरला जातो आपल्या भारतामध्ये. सो इट लेज डाऊन रूल्स, प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस टू बी फॉलोड बाय सिव्हिल कोर्ट्स. म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये ज्या प्रोसेस फॉलो केल्या जातात त्या सगळ्या प्रोसेस ह्या सिव्हिल जो कायदा आहे CPC त्याच्यामध्ये फॉलो केल्या जातात. सो सिव्हिल कोर्टामध्ये वापरल्या जाणाऱ्या कायद्याचा हा उद्देश काय आहे की फेअर आणि एक सिस्टमॅटिक ॲड्ज्युडिकेशन सोडवणं, सिव्हिल डिस्प्यूट सोडवण्याकरता. ठीक आहे. सो नाऊ वी सी द हिस्ट्री ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड. फर्स्ट वी सी द इंट्रोडक्शन. The Civil Procedure Code CPC 1908 is the primary law governing the procedure of civil litigations in India. It lays down rules, principles, processes. म्हणजे ह्या कायद्यामध्ये काही रूल्स आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत, डॉक्टरिन्स आहे, काही प्रोसेस दिलेले आहे टू बी फॉलोड बाय सिव्हिल कोर्ट, जे सिव्हिल कोर्टामध्ये फॉलो केले जातात. सो कशासाठी फॉलो केले जातात ह्या? टू इन्शुअर फेअर अँड सिस्टमॅटिक ॲड्ज्युडिकेशन. म्हणजे एक सिस्टमॅटिक एक पद्धत जी फॉलो केली जाते. जसं आपण पाहतो की सिव्हिल केसेसमध्ये लँड रिगार्डिंग केसेस आहेत, फॅमिलीच्या केसेस आहेत, किंवा मग IPR संदर्भात केसेस आहेत, प्रॉपर्टी मॅटर्स आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या सिव्हिल प्रकारमध्ये ज्या बोलणाऱ्या केसेस आहेत त्या सगळ्या CPC द्वारे जे आहे डील केले जातात. ठीक आहे. देन हिस्ट्री ऑफ CPC. सो प्री ब्रिटिश इरा. सो बिफोर ब्रिटिश रूल, सिव्हिल डिस्प्यूट वेर डिसाइडेड बेस्ड ऑन द कस्टमरी लॉज, लोकल ट्रेडिशन्स अँड रिलिजियस टेक्स्ट. म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये, म्हणजे ब्रिटिश काळ येण्याच्या आधीच्या काळामध्ये जे काही सिव्हिल डिस्प्यूट होते ते कस्टमरी लॉज, म्हणजे त्यांचे लोकल काही जे कायदे असतील त्या लोकांचे, किंवा लोकल ट्रेडिशन, कल्चर, कस्टम्सनुसार जे फॉलो केले जाणारे नॉर्म्स आहेत, रूल्स आहेत, त्याच्यानुसार ते डील करायचे. किंवा रिलिजियस टेक्स्ट आहे, धार्मिक ग्रंथ, पुराणामध्ये जर एखादी गोष्ट सांगितली असेल तर त्या व्यवस्थेनुसार न्याय दिला जायचा. सो डिफरंट रिलिजन्स फॉलो डिफरंट ज्युडिशियल प्रोसेस. प्रत्येक जो रिजन आहे, प्रत्येक जो धर्म आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे ज्युडिशियल प्रोसेस फॉलो करत होता. त्यानंतर आला ब्रिटिश पिरियड जो आहे. ठीक आहे. सो ब्रिटिश पिरियडमध्ये युनिफॉर्म लिगल सिस्टीम जी आहे ती आणण्यात आली. 1772 मध्ये वॉरेन हॉस्टिंग इंट्रोड्यूस द अदालत सिस्टीम, मफस्सिल दिवाणी अदालत हा इंट्रोड्यूस केला वॉरेन हॉस्टिंगने. त्यानंतर 1859 मध्ये द फर्स्ट सिव्हिल प्रोसिजर कोड वॉज एनॅक्टेड अंडर ब्रिटिश रूल. ब्रिटिश कायद्यानुसार पहिल्यांदा सिव्हिल प्रोसिजर कोड जेव्हा फॉर्म करण्यात आला 1859 मध्ये. देन 1908 म्हणजे आता जो आपण फॉलो पण करतो आहोत, द करंट CPC वॉज पास्ड टू रिप्लेस द 1859 लॉ, मेकिंग इट मोर कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड फ्लेक्झिबल. म्हणजे कायद्याला एका चांगल्या प्रमाणे विस्तार करून आणि फ्लेक्झिबल म्हणजे तो लोकांना वापरण्याकरता सहजपणे वापरता यावं या सगळ्या प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये देण्यात आल्या. देन नंतरचा पिरियड आता पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे 1947 ज्यानंतर आपलं स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरचा जो प्रेझेंट आपण फॉलो पण करतो आता. सो आफ्टर इंडिपेंडन्स CPC वॉज रिटेन विथ मिरर अमेंडमेंट्स. म्हणजे काही त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले, काही अमेंडमेंट्स करण्यात आले. ठीक आहे. सो द 1976 अमेंडेड वॉज द मेजर रिफॉर्म. 1976 ला जे अमेंडमेंट झालं तो एक मेजर रिफॉर्म होता. सिम्प्लिफाईंग द प्रोसिजर अँड रिड्युसिंग डिलेज इन सिव्हिल केसेस. ज्याच्यामुळे काय झालं की सिव्हिल प्रोसिजर जी आहे ती त्याच्यामध्ये होणारे जे डिले होते, म्हणजे केसेस चालवताना खूप दिवस रखडत बसलेले आहेत किंवा बर्डन आलेलं आहे केसेसवरती, तर हे सगळं कमी करण्यामध्ये प्रयत्न झाला. देन व्हॉट इज द नेचर ऑफ द CPC. CPCचं नेचर काय? सो CPC जो आहे आपण बघितलं तर प्रोसिजरल लॉ आहे. सो CPC डज नॉट क्रिएट न्यू राईट्स बट रेग्युलेट्स हाऊ सिव्हिल केसेस शुड बी कंडक्टेड. म्हणजे सिव्हिल केसेस कशा प्रकारे कंडक्ट केले जाईल हे त्याच्यामध्ये सांगितले. देन युनिफॉर्मिटी. याच्यामुळे काय जर युनिफॉर्मिटी आली कशामध्ये, अक्रॉस इंडियामध्ये जेव्हा हा फॉलो केला जाईल लॉ, तर कन्सिस्टन्सी आहे. ठीक आहे. की ह्याच प्रकारे कायदा जो आहे तो फॉलो केला जाईल, ह्या प्रकारे जस्टिस दिला जाईल, किंवा हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, सेक्शन्स आहेत, हे वापरले जातील. देन कम्प्रेहेन्सिव्ह. सो इट कवर्स ऑल ॲस्पेक्ट ऑफ सिव्हिल लिटिगेशन्स फ्रॉम फायलिंग अ सूट टू एक्झिक्युशन ऑफ जजमेंट. म्हणजे सिव्हिल केस आपण ज्या वेळेस म्हणजे फॉर्म करतो किंवा फाईल करतो त्यापासून ते एक्झिक्यूट करण्यापर्यंत, जजमेंट जे आहे तोपर्यंतच्या ज्या काही प्रोसेस आहे किंवा जो काही ॲस्पेक्ट आहे तो सगळा ह्या CPC मध्ये कव्हर अप केला गेलेला आहे. देन फ्लेक्झिबल. ठीक आहे. कायदा जो काय फ्लेक्झिबल. सो कोर्ट्स हॅव इनहेरंट पॉवर, सेक्शन 151 जो आहे CPCचा, टू पास ऑर्डर्स इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस. म्हणजे कायद्याच्या अशा व्यवस्थेमध्ये की सेक्शन 151 जो आहे तो कोर्टाला एक इनहेरंट म्हणजे स्वतःची अशी एक पॉवर मिळते कोर्टाला की ते आपला न्याय निर्णय देऊ शकतात. ठीक आहे. टू पास ऑर्डर इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस म्हणजे न्याय मिळवण्याच्या उद्देशाने त्यांना जे वाटेल त्या प्रकारे योग्य असणारा डिसिजन ते देऊ शकतात. देन आता हा जो आहे CPC तो 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला गेला आहे. एक जो पार्ट आहे तो आहे सेक्शनचा आणि एक जो पार्ट आहे ऑर्डरचा. सो देर आर 1 to 158 सेक्शन ज्याच्यामध्ये जनरल प्रिन्सिपल आणि प्रोसिजर दिलेला आहे CPC मध्ये, आणि ऑर्डर जे आहे त्या सेक्शन ऑर्डर 1 to 51 पर्यंत स्पेसिफिक रूल्स फॉर ट्रायल्स, एव्हिडन्स, एक्झिक्युशन या सगळ्या दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघूया स्कोप काय आहे CPCचा. सो इट इज अप्लाय टू ऑल सिव्हिल सूट्स अनलेस अ स्पेशल लॉ ओव्हरराइड्स इट. म्हणजे पूर्ण सिव्हिल सूट्स आहे त्याच्यावरती हा कायदा जो लागू होतो जोपर्यंत त्या कायद्याला कोणी ओव्हररूल करून दाखवत नाही तोपर्यंत. सो इट कवर्स ऑल सिव्हिल कोर्ट्स इन इंडिया एक्सेप्ट ट्रिब्युनल्स और रेव्हेन्यू कोर्ट्स गव्हर्न बाय सेपरेट लॉज. म्हणजे पूर्ण जे सिव्हिल कोर्ट आहे त्याच्यामध्ये हा लॉ फॉलो केला जातो. काही जे ट्रिब्युनल्स आहेत, रेव्हेन्यू कोर्ट आहे, त्यांना सेपरेट लॉनुसार ट्रीट केलं जातं. देन प्रोव्हाइड मेकॅनिझम फॉर फायलिंग, हिअरिंग, अपील्स, एक्झिक्युशन ऑफ जजमेंट अँड एन्फोर्समेंट ऑफ डिक्रीज. म्हणजे ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहे, म्हणजे केस फाईल केल्यानंतर त्याची हिअरिंग आहे, अपील करणं आहे, एक्झिक्यूट करणं जे जजमेंट दिलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर एन्फोर्समेंट करणं आहे, डिक्री, ह्या सगळ्या प्रोसिजर करता एक जे मेकॅनिझम प्रोव्हाइड केलं जातो तो आपल्याला CPC प्रोव्हाइड करतं. ठीक आहे.
देन ॲप्लिकेबल टू फॉरेन जजमेंट सेक्शन 13 आणि 14 जो दिलेला आहे, रेकॉग्नाइज जजमेंट पास इन रेसिप्रोकेटिंग फॉरेन टेरिटरीज, म्हणजे काही फॉरेन टेरिटरीज करता सुद्धा, ठीक आहे, हा कायदा जो आहे तो वापरला जाऊ शकतो किंवा जजमेंट जे आहे ते पास केलं जाऊ शकतं. देन आता ह्या कायद्याचा मेन ऑब्जेक्ट काय आहे? सो ऑब्जेक्ट जर आपण असं बघायला गेलं तो इन्शुअर फेअर जस्टिस. सीपीसीमुळे काय झालं, सीपीसी एस्टॅब्लिश स्ट्रक्चर लीगल प्रोसेस टू रिझॉल्व डिस्प्यूट इम्पार्शियल, म्हणजे भेदभाव न करता एका सगळ्यांना समान न्याय तत्वाने वागवलं गेलं पाहिजे, ह्याच्यानुसार हा जो सीपीसी कायदा आहे फेअर जस्टिस करता एस्टॅब्लिश करण्यात आला. देन अवॉइड डिले इन मल्टिप्लिसिटी ऑफ सूट्स, म्हणजे एकाच सूट जे आहे म्हणजे प्रिन्सिपल लाईक रेस ज्युडिकेटा जो आहे सेक्शन 11 मध्ये सांगितलं, प्रिव्हेंट रिपीटेड लिटिगेशन ऑन द सेम मॅटर, म्हणजे सेम मॅटर करता पुन्हा पुन्हा तेच लिटिगेशन जे फाईल करणं, ह्या गोष्टी मल्टिपली जे सूट्स आहे ते फाईल ते थांबवण्याकरता सुद्धा सीपीसी इम्पॉर्टंट आहे. देन मेंटेन युनिफॉर्मिटी, सो इट प्रोव्हाइड्स स्टँडर्डाइज प्रोसेस फॉर ऑल सिव्हिल कोर्ट्स इन इंडिया, म्हणजे पूर्ण सिव्हिल कोर्टमध्ये एक अशी जी प्रोसिजर फॉलो केलेली स्टँडर्ड एक प्रोसेस आहे की संपूर्ण सिव्हिल कोर्टामध्ये इंडियातल्या फॉलो करण्यासाठी एक युनिफॉर्मिटी मेंटेन राहण्यासाठी हा सीपीसी जो कायदा तो आणण्यात आला. देन प्रोटेक्ट लीगल राईट्स, सो इट इन्शुअर्स दॅट पार्टीज गेट फेअर चान्स टू प्रेझेंट देअर केस, म्हणजे प्रत्येक पार्टीला एक असा फेअरली चान्स दिला पाहिजे की आपलं जे म्हणणं आहे आपली जी केस आहे ते प्रेझेंट करण्याकरता. त्यानंतर इन्शुअर प्रॉपर एक्झिक्युशन, आता प्रॉपर एक्झिक्यूट म्हणजे करण्याचा रिझन काय की जी डिग्री पास होते, ठीक आहे, ती एक्झिक्यूट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आलेलं जे जजमेंट आहे, ठीक आहे, त्याला काही अर्थ उरत नाही. सो प्रोव्हाइड डिटेल एक्झिक्युशन प्रोसिजर सेक्शन 36 to 74 मध्ये दिलेले आहेत टू इन्शुअर कोर्ट जजमेंट जे दिलेले आहे, ठीक आहे, ते एक्झिक्यूट करणं डिग्री हे सगळ्या गोष्टी बघण्याकरता सुद्धा सीपीसी इम्पॉर्टंट आहे. देन प्रोव्हाइड इनहेरिटंट पॉवर ऑल कोर्ट्स टू पास नेसेसरी ऑर्डर्स, जी काही सेक्शन 151 मध्ये दिलेलं आहे टू मीट द एंड्स ऑफ द जस्टिस, म्हणजे ज्याने न्याय दिला जाईल समोरच्या व्यक्तीला, जस्टिस जो आहे तो मिळेल, ठीक आहे. सो अशा काही इनहेरिटंट ज्या पॉवर आहेत त्या दिलेल्या आहे जजेस लोकांना सुद्धा, ठीक आहे. देन सिव्हिल प्रोसिजर कोड सीपीसी 1908 इज अ वायटल लीगल फ्रेमवर्क इन्शुरिंग अँड ऑर्गनाइज्ड फेअर अँड इफिशियंट ज्युडिशियल सिस्टीम. ही एक फेअर ऑर्गनाइज म्हणजे एका वेमध्ये आपण बघतो की 1 to 158 सेक्शन्स आहेत, काही 1 to 51 पर्यंत ज्या ऑर्डर्स आहेत, ठीक आहे, हे सगळं एक ऑर्गनाइज मॅनरमध्ये दिलं आहे. फेअर अँड इफिशियंट ज्युडिशियल सिस्टीम फॉर सिव्हिल मॅटर्स इन इंडिया, कशासाठी सिव्हिल मॅटर्स जे आहेत आपल्या भारतामधले ते सॉल्व्ह करण्यासाठी. सो इट प्लेज अ क्रुशियल रोल इन मेंटेनिंग जस्टिस, म्हणजे कायदा व्यवस्था जो आहे, ठीक आहे, किंवा न्याय व्यवस्था जी टिकवून ठेवण्याकरता सीपीसी जे आहे ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. सो युनिफॉर्मिटी आणि प्रोसिजरल डिसिप्लिन इन सिव्हिल कोड काय मेंटेन करणं म्हणजे करून ठेवलेलं आहे या सीपीसीने की युनिफॉर्मिटी, एक युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे की युनिफॉर्मिटी टिकवून ठेवण्याचं काम आहे, किंवा जे प्रोसिजर फॉलो केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा डिसिप्लिन जे आहे मेंटेन करणं गरजेचं आहे, ते सगळं टिकवून ठेवण्याचं काम जे आहे ते सीपीसीने केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत सिव्हिल प्रोसिजर कोडमधले सेक्शन्स जे आहेत, ठीक आहे. तर सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 मध्ये आहेत 158 सेक्शन्स. त्याच्यातल्या पार्ट 1 मध्ये जे आहे सेक्शन 1 to 151 मध्ये दिलेले जनरल प्रिन्सिपल्स, ज्युरिस्डिक्शन, प्रोसिजर आणि अपील्सबद्दल प्रोव्हिजन्स जे आहेत, आणि पार्ट 2 मध्ये आहेत सेक्शन 152 to 158 पर्यंत मिसलेनियस प्रोव्हिजन्स जे आहेत, ठीक आहे. आता यानंतर आपण बघूया की पार्ट वाईज त्यांचे सेक्शन्स चॅप्टर्स किती आहेत, काय आहेत त्याची इन डिटेल माहिती. तर फर्स्ट चॅप्टर आहे, ठीक आहे, पार्ट 1 मधला जनरल प्रिन्सिपल सेक्शन 1 to 151. चॅप्टर 1 मध्ये काय दिले, प्रिलिमिनरी सेक्शन 1 to 8 मध्ये. सेक्शन 1 मध्ये शॉर्ट टायटल, एक्सटेंड आणि कमेन्समेंट बद्दल दिलेला आहे. सो सीपीसीचा एक्सटेंड जो आहे, ठीक आहे, आता पूर्वीच्या कायद्यानुसार असतं की जम्मू काश्मीर लडाख हा जे आहेत टेरिटरीज त्याच्यामध्ये हा ॲप्लिकेबल होत नव्हता, पण जसं आर्टिकल 370 आलं त्याच्यावर युनिफॉर्म म्हणजे नवीन फॉर्म केला गेला आहे युनियन टेरिटरीज, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये सुद्धा हा जो कायदा आहे तो ॲप्लिकेबल व्हायला लागला. नंतर केम इन टू फर्स्ट कधी म्हणजे सीपीसी जो आहे तो उदयाला आला 1 जानेवारी 1909 मध्ये. सेक्शन 2 मध्ये जे आहेत, ठीक आहे, डेफिनेशन दिलं आहे. डेफिनेशन कोणत्या टर्म्स डिफाईन केलेला आहे, डिग्री, जजमेंट काय आहे, लिगल रिप्रेझेंटेटिव्ह कोण असतं, मेन्स प्रॉफिट काय, या सगळ्याबद्दलच्या काही जजमेंट्स किंवा डिफाईन केलेल्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या सगळ्या सेक्शन 2 मध्ये दिल्या गेलेल्या आहेत. सेक्शन 3 मध्ये जे आहे सबऑर्डिनेशन ऑफ कोर्ट, म्हणजे त्याच्यामध्ये काय स्पेसिफाय केलेलं आहे, हायरार्की ऑफ द कोर्ट, म्हणजे लोअर कोर्ट, मग हायर कोर्ट, अपिलेट कोर्ट कोणतं असेल, आपण अपील कसं करू शकतो हायकोर्टाकडे, सुप्रीम कोर्टाकडे, ठीक आहे. तो हायरार्की काय आहे कोर्टाची त्याच्याबद्दल दिलेला आहे. देन नेक्स्ट आहे सेक्शन 4 मध्ये सेव्हिंग क्लॉज बद्दल दिलेलं आहे. सो सीपीसी डज नॉट ओव्हरराईड स्पेशल लॉज अनलेस स्पेशली मेन्शन्ड. देन सेक्शन 5 इज फॉर द ॲप्लिकेशन टू रेव्हेन्यू कोर्ट. रेव्हेन्यू कोर्टाकडे जे ॲप्लिकेशन्स फाईल केले जातात त्याच्याबद्दल सेक्शन 5 मध्ये दिले आहे. सो सीपीसी अप्लायज टू रेव्हेन्यू कोर्ट ओनली इफ एक्सप्लिटली प्रोव्हाइडेड, ठीक आहे. देन सेक्शन 6 इज फॉर द पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन, ठीक आहे. सो स्पेसिफाईज दॅट कोर्ट हॅव लिमिट्स ऑन मॉनिटरी व्हॅल्यू दे कॅन हँडल, म्हणजे कोर्ट कोणत्या प्रकारच्या केसेस आहेत त्यांची जी व्हॅल्यू आहे केसची, तर कोणत्या प्रकारच्या केसेस त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये हँडल करू शकता याच्याबद्दल दिलं आहे सेक्शन 6 मध्ये पिक्युनरी ज्युरिस्डिक्शनमध्ये. आणि सेक्शन 7 इज फॉर द एक्झम्पशन फॉर स्मॉल कॉस्ट कोर्ट. सो एक्सेप्ट सर्टन प्रोव्हिजन्स फॉर द स्मॉल कॉस्ट कोर्ट. स्मॉल कॉस्ट कोर्टाकरता काय काय एक्सेप्ट केलेलं आहे ते सगळं दिलेल्या प्रोव्हिजन्स आहेत सेक्शन 7 मध्ये. सेक्शन 8 मध्ये जे दिलेलं आहे ॲप्लिकेशन ऑफ प्रेसिडेन्सी स्मॉल कॉस्ट कोर्ट. सो ह्याच्यामध्ये काय डिफाईन केलं, प्रेसिडेन्सी स्मॉल कॉस्ट कोर्ट्स हॅव सेपरेट प्रोसिजर जी आहे ती डिफाईन केलेली आहे. त्यानंतर येतो चॅप्टर 2. चॅप्टर 2 जो आहे तो सांगतो ज्युरिस्डिक्शन अँड रेस ज्युडिकेटा. सो सेक्शन 9 to 14 पर्यंत जे आहे चॅप्टर 2 मध्ये सेक्शन दिले आहेत त्यातलं सेक्शन 9 जो आहे तो डिफाईन करतो कोर्ट्स टू ट्राय ऑल सिव्हिल सूट्स अनलेस बार्ड.
ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत कोर्टाला बार्ड केलं जाते तोपर्यंत जे सूट आहे, ठीक आहे, सिव्हिल सूट तो चालवण्याचं जे राईट्स आहे ते कोर्टाकडे आहे. सो सिव्हिल कोर्ट कॅन हिअर ऑल सूट अनलेस एक्सप्लिसिटली बार्ड बाय लॉ. जोपर्यंत कायद्याने ते बार्ड केले जाते तोपर्यंत सिव्हिल सूट सगळे ऐकून घेण्याची जी पॉवर आहे ती सिव्हिल कोर्टाकडे आहे. देन सेक्शन 10 जे आहे then section 10 defines about rest of judice, stay of suit. So it defines if a suit is already pending, ठीक आहे, सूट जर पेंडिंग आहे ऑलरेडी इन वन कोर्ट, एका कोर्टामध्ये, अ सेकंड सूट ऑन द सेम मॅटर, म्हणजे सेम त्याच मॅटर असलेला जो सूट आहे कॅनॉट प्रोसीड इन अनदर कोर्ट, दुसऱ्या कोर्टामध्ये फाईल केला जाऊ शकत नाही, प्रोसीड केला जाऊ शकत नाही. त्यानंतरचा सेक्शन आहे सेक्शन 11 जो सांगतो जस्ट ज्युडिकेटाबद्दल. म्हणजे काय, वन्स अ केस इज डिसाईड, म्हणजे एकदा जर केस डिसाईड केलेली आहे, द सेम मॅटर कॅनॉट बी लिटिगेटेड बिटवीन द सेम पार्टीज, म्हणजे सेम पार्टीसोबत सेम मॅटर जे आहे ते पुन्हा चालवलं जाणार नाही. देन तो सेक्शन 12 जो सांगतो बार टू फर्दर सूट्स. सो इफ अ सूट इज डिसमिस्ड ऑन अ पर्टिक्युलर इश्यू, काय पर्टिक्युलर इश्यूमध्ये सूट जो आहे तो डिसमिस केला असेल, ठीक आहे, अनदर सूट ऑन द सेम इश्यू कॅनॉट बी फाईल, त्याच याच्यावरती अनदर जो सूट आहे, दुसरा जो सूट आहे सेम इश्यूवरती तो फाईल केला जाणार नाही, कॅनॉट बी फाईल्ड. देन सेक्शन 30 इज अबाउट द फॉरेन जजमेंट्स वेन कन्क्लुसिव्ह. फॉरेनचे जे जजमेंट्स त्याच्याबद्दलचं काय ओपिनियन आहे. फॉरेन जजमेंट्स आर बाइंडिंग इन इंडिया अनलेस, जोपर्यंत बाइंडिंग म्हणजे कुठपर्यंत बाइंड करू शकतात इंडियाचे जे लॉज आहे त्याच्यावरती, गिवन विथ ज्युरिडिक्शन, जेव्हा ज्युरिडिक्शन दिलेलं असेल, अगेन्स्ट नॅचरल, जेव्हा नॅचरल जस्टिसवरती जर विरोधात अशी एखादी घटना झाली असेल तेव्हा, किंवा फ्रॉड्युलंट असेल त्यावेळेस केला जाऊ शकतो. देन सेक्शन 40 इज फॉर द प्रिझम्पशन ॲज टू फॉरेन जजमेंट्स. काही प्रिझम्पशन्स आहे फॉरेन जजमेंट करता त्याच्याबद्दल दिले सेक्शन 14 मध्ये. सो इंडियन कोर्ट प्रिझ्युम फॉरेन जजमेंट आर करेक्ट अनलेस प्रूव्हन अदरवाईज, जोपर्यंत ते प्रूव्ह करून दाखवत नाही फॉरेन जजमेंट तोपर्यंत ते ग्राह्य धरलं जाणार नाही. नंतरचा आहे तो चॅप्टर 3 जो आहे प्लेस ऑफ सुईंग, ठीक आहे, सेक्शन 15 ते 20 पर्यंत दिलेला आहे यात प्रोव्हिजन्स. सेक्शन 15 जो आहे तो काय सांगतो, सेक्शन 15 सूट टू बी फाईल्ड इन द लोएस्ट कॉम्पिटंट कोर्ट. लोएस्ट कोर्टमध्ये सूट जो आहे, ठीक आहे, जो कॉम्पिटंट कोर्टामध्ये कसा फाईल केला जाईल याच्या प्रोव्हिजन आहे सेक्शन 15 मध्ये. सो केसेस शुड बी फाईल्ड इन द लोएस्ट ज्युरिडिक्शन दॅट हॅज ज्युरिडिक्शन, जे लोएस्ट कोर्टामध्ये सूट फाईल करताना ज्यांना ज्युरिडिक्शन आहे, ठीक आहे, ज्यांचा अधिकार क्षेत्र आहे तिथेच ती केस फाईल केली जाईल. त्यानंतर सेक्शन 16 जो आहे, ठीक आहे, तो सांगतो सूट्स रिलेटेड टू इमूवेबल प्रॉपर्टी. इमूवेबल प्रॉपर्टीबद्दलचे जे प्रोव्हिजन्स आहे सेक्शन 16 मध्ये दिलेले आहे. तो मस्ट बी फाईल्ड वेअर द प्रॉपर्टी इज लोकेटेड, जिथे प्रॉपर्टी जी सिच्युएटेड आहे, लोकेटेड आहे, ठीक आहे, तिथे करू शकतो आपण. जिथे प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे, ठीक आहे, तिथे लोकेशन जे प्रॉपर्टीचं आहे त्या ठिकाणी आपल्या त्या असलेल्या कोर्टामध्ये सूट आहे इमूवेबल प्रॉपर्टी रिलेटेड तो फाईल केला जाऊ शकतो. देन सेक्शन 17 इज फॉर द इमूवेबल प्रॉपर्टी इन डिफरंट ज्युरिडिक्शन. म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टी जे वेगवेगळ्या ज्युरिडिक्शनमध्ये त्याच्याबद्दल सांगितलं सेक्शन 17 मध्ये. कॅन बी फाईल्ड इन एनी कोर्ट वेअर पार्ट ऑफ द प्रॉपर्टी इज लोकेटेड, म्हणजे तिथे प्रॉपर्टीचा काही पार्ट जो शिल्लक आहे किंवा जो दुसऱ्या ठिकाणी लोकेटेड आहे, ठीक आहे, याची जागा दुसऱ्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सूट कशा प्रकारे फाईल केला जाईल, ठीक आहे. सो याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन ज्या आहेत, ठीक, त्या आहेत सेक्शन 17 मध्ये. देन सेक्शन 18 जो आहे ज्युरिडिक्शन अनसर्टन. सो याच्यामध्ये काय दिलं, कोर्ट डिसाईड ज्युरिडिक्शन वेन देअर इज अ डाऊट. जेव्हा कोर्टाला डाऊट असेल तेव्हा कोर्ट ठरवतं की ज्युरिडिक्शन कोणतं असेल. देन कमिंग टू सेक्शन 19 सूट्स फॉर कॉम्पेन्सेशन फॉर रॉंग्स. कॉम्पेन्सेशन म्हणजे काय, डॅमेजेस आहे, नुकसान भरपाई जी पे केली जाते त्याच्याबद्दलचे जे प्रोव्हिजन्स आहे, ठीक आहे. जर एखादी चुकीची घटना अपकृत्य झालंय कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसोबत तर त्याच्यामध्ये सिव्हिल प्रोसिजरमध्ये काय काय पनिशमेंट आहेत किंवा कॉम्पेन्सेशन कशा प्रकारे दिलं जातं, कॉम्पेन्सेशन जे आहे त्याच्याबद्दलचे प्रोव्हिजन दिले सेक्शन 19 मध्ये. सो टू बी फाईल्ड वेअर द डिफेंडर रिसाइड्स ऑर द हार्म अक्वर्ड, म्हणजे जिथे जो डिफेंडंट आहे तो राहतो किंवा ज्या ठिकाणी एखादी घटना चुकीची झाली किंवा एखाद्या व्यक्तीला हा म्हणजे दुखापत इजा झालेला आहे त्या ठिकाणी दिलं जाईल. देन सेक्शन 20 इज फॉर द अदर सूट्स टू बी फाईल्ड वेअर डिफेंडंट रिसाइड्स. डिफेंडंट ज्या ठिकाणी राहतो, डिफेंडंट ज्या ठिकाणी राहतो आहे किंवा कॉज ऑफ ॲक्शन आहे, जिथे घटना घडलेली आहे, कॉज ऑफ ॲक्शन जे आहे, ठीक आहे, ती दावा करण्यासाठी जे कारण घडलेलं आहे त्या ठिकाणी फाईल केला जाईल सूट, ठीक आहे, हे दिलेलं आहे सेक्शन 20 मध्ये. त्यानंतर येतं चॅप्टर 4 जो आहे तो सांगतो ट्रान्सफर ऑफ सूट सेक्शन 21 टू 25 पर्यंत. सेक्शन 21 मध्ये दिले ऑब्जेक्शन टू ज्युरिडिक्शन. सो ज्युरिडिक्शन मस्ट बी ऑब्जेक्टेड टू ॲट द अर्लियर स्टेज, अर्लियर स्टेजमध्येच ऑब्जेक्शन घेणं जरुरी आहे. देन सेक्शन 22 मध्ये सांगितले पॉवर टू ट्रान्सफर सूट. सूट जो आहे तो ट्रान्सफर कधी केला जातो, त्याची पॉवर कोणाला आहे. सो सूट कॅन बी ट्रान्सफर्ड फॉर कन्व्हिनियन्स, म्हणजे लोकांच्या कन्व्हिनियन्ससाठी तो ट्रान्सफर केला जाऊ शकतो. देन सेक्शन 23 इज फॉर कोर्ट दॅट मे ट्रान्सफर सूट. कोर्ट कोणतं सूट जो आहे ट्रान्सफर करू शकतो. सो हायर कोर्ट्स कॅन ट्रान्सफर केसेस टू द लोअर कोर्ट. जे हायर कोर्ट आहे, ठीक आहे, म्हणजे जसं हायकोर्ट आहे किंवा हाय लेवलचे जे कोर्ट आहे ते लोअर कोर्टाकडे केसेस कधी ट्रान्सफर करू शकतात, ठीक आहे, त्याच्याबद्दलचं प्रोव्हिजन सेक्शन 23 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 24 इज फॉर द जनरल पॉवर टू ट्रान्सफर. हायकोर्ट कॅन ट्रान्सफर केसेस विद इन देअर ज्युरिडिक्शन. त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये ज्या केसेस ट्रान्सफर करू शकतात, सो हायकोर्टाला तो राईट आहे, ते केसेस ट्रान्सफर करू शकतात विद इन देअर ज्युरिडिक्शन, त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये. देन सेक्शन 25 इज फॉर द सुप्रीम कोर्ट पॉवर टू ट्रान्सफर. तर सुप्रीम कोर्टाला जे आहे पॉवर कोणकोणत्या ट्रान्सफर करायचं. सो सुप्रीम कोर्ट कॅन ट्रान्सफर केसेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर. एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये सुप्रीम कोर्ट जे आहे, ठीक आहे, केसेस ट्रान्सफर करू शकतात. त्यानंतरचा चॅप्टर 5 जो आहे तो चॅप्टर 5 जो आहे तो दिलेला आहे इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पण आहे. सेक्शन 26 टू 35B, ठीक आहे. सेक्शन 26 जो आहे तो सांगतो इन्स्टिट्यूशन ऑफ सूट, ठीक आहे, सूट कसा फाईल केला जाईल, कुठे फाईल केला जाईल, ठीक आहे. सो सूट मस्ट बी इनिशिएट विथ अ प्लेंट.
प्लेंट जे आपण आधीच्या लेक्चर सिरीजमध्ये मी केलेलं की हाऊ टू ड्राफ्ट अ प्लेंट किंवा सिव्हिल सूटच्या ज्या स्टेजेस आहेत, ठीक आहे. प्लेंटमध्ये काय असतं की जो प्लेंटिफ आहे तो आपलं जे म्हणणं आहे, दुःख आहे किंवा त्याला जी घटना सांगायची आहे त्याबद्दल लिहितो, ठीक आहे. ती रिटर्न कंप्लेंट असते एक प्रकारची, जी कोर्टामध्ये तो फाईल करतो. देन सेक्शन 27 to 32 जो आहे समन्स बद्दल लिहिले. समन्सच्या काय काय प्रोव्हिजन्स आहेत. सो प्रोसिजर फॉर सर्विंग समन्स टू डिफेंडंट अँड विटनेसेस करता समन्स किंवा डिफेंडंट जो आहे, ठीक आहे, त्याला कशा प्रकारे पाठवलं जाईल, सर्व्ह केलं जाईल समन्स, त्याची जी प्रोसिजर आहे ती 27 to 32 मध्ये दिलेली आहे. त्यानंतरचं सेक्शन आहे 33 जजमेंट आणि डिक्री बद्दल दिलेलं आहे. सो कोर्ट मस्ट प्रोनाउन्स जजमेंट अँड इश्यू अ डिक्री. कोर्टांचं काय काम आहे, कोर्ट काय करतं, दोन्ही बाजूची साईड ऐकून घेतल्यानंतर जजमेंट देतं, इश्यू काय करतं, डिक्री जी आहे ती इश्यू करतं. देन सेक्शन 34 इज फॉर द इंटरेस्ट. देन कोर्ट कॅन अवॉर्ड इंटरेस्ट इन मॉनिटरी डिक्रीज, म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये जे काही डिग्री पास केल्यानंतर पैशाच्या स्वरूपात समोरच्या व्यक्तीला कॉम्पेन्सेशन द्यायला लावू शकतं. देन 35 जो आहे सेक्शन तो सांगतो कॉस्ट बद्दल. सो कॉस्ट मे बी अवॉर्डेड टू विनिंग पार्टी, म्हणजे पार्टी विन झाली आहे, ठीक आहे, त्याला कॉस्ट जी आहे, ठीक आहे, ती अवॉर्ड केलेली जाते, दिली जाते. देन सेक्शन 35A जे आहे सांगतो कॉम्पेन्सेटरी कॉस्ट फॉर व्हेक्टियस क्लेम, ठीक आहे, व्हेक्स्टेट्युअस क्लेम, ठीक आहे. देन फाईन्स इम्पोज्ड फॉर फॉल्स क्लेम, म्हणजे जर काही चुकीचा किंवा फॉल्स क्लेम केला असेल तर त्याच्याकरता फाईन लावला जातो. देन सेक्शन 35B जो आहे कॉस्ट फॉर कॉझिंग डिलेज, म्हणजे जर उशीर झाला असेल, ठीक आहे, केस फाईल करण्यामध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंट फाईल करण्यामध्ये किंवा प्लेंट फाईल केल्यानंतर जो मुदतीचा काळ आहे त्यामध्ये जर डिफेंडंट करणं पण जर लेट झाला असेल तर अशा कुठल्या प्रकारचाही जर डिले झाला असेल तर त्याच्याबद्दल जे कॉस्ट जे आहे, जे चार्ज केलं जातं डिलेज करता, ते त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सेक्शन 35B मध्ये दिलेले आहे. सो पार्टी डिलेइंग प्रोसिडिंग मस्ट बेअर कॉस्ट, जी पार्टीमुळे डिले झाला एखादा प्रोसिजर करता वगैरे पण तर त्यांना कॉस्ट भरावी लागते. देन चॅप्टर 6 इज फॉर द एक्झिक्युशन ऑफ डिक्रीज. डिक्री कधी एक्झिक्यूट केली जाते त्याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स आहेत चॅप्टर 6 मध्ये. सेक्शन 36 to 74 मध्ये दिलेला आहे या प्रोव्हिजन. सेक्शन 36 to 74 डील्स विथ द एन्फोर्सिंग कोर्ट जजमेंट्स, म्हणजे कोर्टच्या जजमेंटमध्ये काय काय जॉईन केलेलं आहे, ठीक आहे. सो अटॅचमेंट, सेल ऑफ प्रॉपर्टी, अरेस्ट एक्सेट्रा, ह्या सगळ्या ज्या आहे, ठीक आहे, तो ह्या सगळ्या पास केलेल्या ज्या डिक्रीज आहे, ठीक आहे, एक्झिक्यूट कशा केल्या जाईल, इन्फोर्स कशा केल्या जाईल, तर कोर्टाचं जे जजमेंट आहे, ठीक आहे, तर ह्या सगळ्यासोबत जो सेक्शन 36 to 74 डील करतो, ठीक आहे. त्यानंतरचा चॅप्टर आहे 7. चॅप्टर 7 इज फॉर द अपील सेक्शन 96 to 115. सो सेक्शन 96 सांगतो फर्स्ट अपील फ्रॉम द ओरिजिनल डिग्री. ओरिजिनल डिग्रीपासून केलेलं जे फर्स्ट अपील आहे त्याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स आहे 96 मध्ये. देन सेक्शन 100 मध्ये काय दिलंय, सेकंड अपील ओनली ऑन सबस्टन्शियल क्वेश्चन्स ऑफ लॉ. जर दुसरा काही कायद्याचा प्रश्न निर्माण झाला, ठीक आहे, त्यावरच सेकंड अपील अप्लाय केलं जाऊ शकतं किंवा केलं जाऊ शकतं. तर त्याच्या प्रोव्हिजन जे आहे सेक्शन 100 मध्ये दिलेलं आहे. देन सेक्शन 109 इज फॉर द अपील्स टू सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाकडे अपील करण्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहे सेक्शन 109 मध्ये दिलेल्या आहेत. देन सेक्शन 115 इज फॉर द हायकोर्ट्स पॉवर फॉर रिव्हिजन. हायकोर्टाला जी पॉवर आहे रिव्हिजन करण्याची त्याच्याबद्दल दिलेलं आहे. देन चॅप्टर 8 इज फॉर द रेफरन्स रिव्ह्यू अँड इनहेरंट पॉवर. सेक्शन 121 to 151 पर्यंतचे प्रोव्हिजन्स आहेत त्यात दिलेले आहेत. देन 144 इज फॉर द रेस्टिट्यूशन, ठीक आहे. तो पार्टी सफरिंग ड्यू टू रॉंगफुल डिक्री मस्ट बी कॉम्पन्सेट. ज्या चुकीच्या याच्यामुळे जर काही डिक्रीमुळे, ठीक आहे, जर समोरच्या पार्टीला सफर करावं लागलं असेल, त्याला लॉस झाला असेल किंवा त्याचं काही नुकसान होत असेल, ठीक आहे, तर त्याला ते कॉम्पन्सेट म्हणजे भरून देण्याचं ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या रेस्टिट्यूशन मध्ये म्हणजे सेक्शन 114 मध्ये सेक्शन 144 रेस्टिट्यूशन बद्दल दिलेलं आहे, ठीक आहे. रेस्टिट्यूशनचे काय प्रोव्हिजन आहे, पार्टी सफरिंग ड्यू टू रॉंगफुल डिग्री मस्ट बी कॉम्पन्सेट. जर कोणाला रॉंगफुल डिग्री पास झाली असेल, ठीक आहे, आणि त्याचं जर नुकसान झालं असेल एखाद्या पार्टीचं तर त्यांना कॉम्पन्सेशन देण्याचे जे प्रोव्हिजन्स आहे ते 144 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर येतं सेक्शन आहे 148A कॅवेट बद्दल दिलेलं आहे, ठीक आहे. सो पार्टी अँटिसिपेटिंग लीगल ॲक्शन कॅन फाईल अ कॅवेट. जी पार्टी जी आहे, ठीक आहे, ज्याने अँटिसिपेट लीगल ॲक्शन्स करता, ठीक आहे, त्यांना राईट आहे फाईल करण्याचा कॅवेट जे आहे, ठीक आहे, 148 मध्ये दिलेले सेक्शन. देन 151 इज फॉर द इनहेरंट पॉवर्स. इनहेरंट पॉवर्स कोणाकोणाला दिले गेलेले आहेत. सो कोर्ट हॅज इनहेरंट पॉवर टू पास नेसेसरी ऑर्डर्स फॉर जस्टिस. म्हणजे कोर्टाला दिली गेलेली पॉवर, ठीक आहे, नेसेसरी जर काही गरज पडली त्यावेळेस ऑर्डर पास करण्याची, ठीक आहे, कोणत्या सिच्युएशनमध्ये जेव्हा गरज आहे किंवा न्याय देण्याच्या प्रोसेसमध्ये, ठीक आहे, त्यांना जर योग्य वाटत असेल की इथे जे काही आहे आपल्याला जे ऑर्डर आहे ते पास करणं जरुरी आहे त्यावेळेस कोर्टाला दिलेले इनहेरंट पॉवर. देन पार्ट 2 इज फॉर द मिसलेनियस प्रोव्हिजन्स. मिसलेनियस प्रोव्हिजनचा आहे पार्ट 2 मध्ये दिलेला आहे सेक्शन 152 to 158 मध्ये. सेक्शन 152 जो आहे तो अमेंडमेंट ऑफ जजमेंट, डिक्री अँड ऑर्डर्स ह्याच्याबद्दल दिलेले आहे, ठीक आहे. सो कोर्ट कॅन करेक्ट क्लेरिकल ऑर ॲक्सिडेंटल एरर्स. म्हणजे जर काही चुकी झाली असेल कोर्टाकडनं, काही त्याच्यामध्ये एरर्स आलेले असतील, ठीक आहे, जजमेंट्समध्ये, डिक्रीजमध्ये, ऑर्डर्समध्ये, तर ते करेक्शनचं जे काम आहे ते कसं करायचं किंवा त्याच्याबद्दलच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या 152 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर येतो 153 जनरल पॉवर टू अमेंड. सो कोर्ट कॅन अमेंड प्रोसिडिंग इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस. म्हणजे न्यायाच्या हितामध्ये जर एखादी प्रोसिडिंग किंवा अमेंड करण्याची गरज असेल, ठीक आहे, सो कोर्ट कॅन अमेंड प्रोसिडिंग, अमेंडमेंट करू शकतो, ठीक आहे, इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस. ज्याच्यामुळे लोकांचं भलं होणार आहे, जनहित बघितलं जात आहे त्यावेळेस ते इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस जे आहे कोर्ट कॅन अमेंड द प्रोसिडिंग, ठीक आहे. देन सेक्शन 154 to 158 फॉर द मिसलेनियस प्रोव्हिजन्स. मिसलेनियस प्रोव्हिजन्स दिलेले आहे. सो प्रोव्हाइड फॉर द कंटिन्युटी एन्फोर्समेंट अँड अडॅप्टेबिलिटी ऑफ CPC, ठीक आहे. देन द सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 CPC मध्ये 51 ज्या दिलेल्या आहेत, ऑर्डर्स दिलेल्या आहेत, 51 ऑर्डर्स,
ठीक आहे. अलॉंग विथ देअर करस्पॉन्डिंग रूल्स, म्हणजे रूल्स सुद्धा दिलेले आहेत ऑर्डर सोबत, विच गव्हर्न द प्रोसिजरल ऍस्पेक्ट ऑफ सिव्हिल लिटिगेशन, ज्याच्यामुळे काय सिव्हिल लिटिगेशन जे चालवतं त्याचा जो मेन मुद्दा किंवा ऍस्पेक्ट आहे किंवा उद्देश आहे तो पूर्ण केला जातो. आता आपण बघूया की कोणकोणत्या ऑर्डर्स आहेत सीपीसी मध्ये. ठीक आहे, सीपीसी 1908 मध्ये फर्स्ट ऑर्डर आहे पार्टीज टू सूट. सो हू मे बी जॉईन ॲज अ प्लेंटिफ अँड डिफेंडंट. दोन पार्टीज असतात सिव्हिल सूट फाईल करताना, प्लेंटिफ और डिफेंडंट. सो दोन पार्टीजमध्ये सूट जो आहे तो चालवला जातो. सो फर्स्ट ऑर्डर आहे पार्टीज टू सूट. देन रिप्रेझेंटेटिव्ह सूट. सो मिस जॉइंडर नॉन जॉइंडर ऑफ द पार्टीज. ठीक आहे, दे ऑल्सो कॅन बी इन्क्लूड इन दिस पार्टीज टू सूट. देन ऑर्डर 2 इज फॉर द फ्रेम ऑफ सूट. ठीक आहे, सो सूट मस्ट बी इन्क्लूड द होल क्लेम जॉइंडर ऑफ कॉज ऑफ ॲक्शन, म्हणजे कॉज ऑफ ॲक्शन बाकीच्या ज्या पार्टीजने काही क्लेम केलेला आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ठीक आहे फ्रेम ऑफ सूटमध्ये दिली जाते. देन ऑर्डर 3 इज फॉर रेकग्नाइज एजंट अँड प्लीडर, म्हणजे जर कोणी ॲडव्होकेट अपॉइंट करताय ठीक आहे, सो अपेरन्स टू द प्लीडर्स. अपॉइंटमेंट ऑफ एजंट, म्हणजे कोणाला ॲडव्होकेट लोकांना अपॉइंट केलेला आहे किंवा स्वतः एखादा जर व्यक्ती केस लढते किंवा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे एजंट आहे. ठीक आहे, सो ऑर्डर 3 सांगता रेकग्नाइज एजंट अँड प्लीडर्स. देन ऑर्डर 4 इज फॉर द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट्स. प्रोसिजर फॉर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. ठीक आहे, कोर्टाची प्रोसिजर काय सूट फाईल करण्याकरता ठीक आहे इन्स्टिट्यूट करण्याकरता त्याच्याबद्दल दिले ऑर्डर 4 मध्ये. आणि ऑर्डर 5 मध्ये दिलेले इश्यू अँड सर्व्हिस ऑफ समन, म्हणजे इश्यूज कसे तयार केले जातात आणि सर्व्हिस ऑफ समन्स म्हणजे डिफेंडंटला समन्स कसे सर्व्ह केले जातात, समन्स टू द डिफेंडन्स, आणि मोड ऑफ सर्व्हिस जो आहे किंवा सबस्टिट्यूटरी सर्व्हिस जी आहे त्याच्याबद्दलची जी प्रोव्हिजन आहे ती आहे ऑर्डर 5 मध्ये. देन ऑर्डर 6 इज फॉर द प्लीडिंग जनरली. सो ज्याच्यामध्ये काय सांगितलंय फॉर्म्स ऑफ प्लीडिंगचे जे फॉर्म आहे अमेंडमेंट प्लीडिंग किंवा त्याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते अमेंडमेंट केलेल्या प्लीडिंग आहे त्याच्याबद्दलची ऑर्डर आहे ऑर्डर 6. देन ऑर्डर 7 इम्पॉर्टंट जी आहे मोस्ट. ऑर्डर 7 इज फॉर द प्लेंट. व्हॉट अ प्लेंट मस्ट कंटेन. त्या प्लेंटमध्ये काय काय असलं पाहिजे की जी घटना झाली आहे ठीक आहे, काही जर समोरच्या व्यक्तीचं म्हणणं आहे कथन आहे ते त्यांनी व्यवस्थित आपल्या प्लेंटमध्ये मांडलं पाहिजे प्लेंटिफने. ठीक आहे, आणि रिजेक्शन ऑफ प्लेंट जे आहे ते टाळण्याकरता म्हणजे काही कारणास्तव तुम्हाला जर तुमची प्लेंट जी आहे ते रिजेक्ट नसेल व्हावी असं वाटत असेल कोर्टाकडनं तुम्ही ज्या फॉर्मॅलिटीज आहे ठीक आहे किंवा डॉक्युमेंटेशन आहे ते सगळं व्यवस्थित कंप्लीट करणं गरजेचं आहे, अदरवाईज तुमची प्लेंट ही रिजेक्ट सुद्धा होऊ शकते. देन ऑर्डर 8 इज फॉर द रिटर्न स्टेटमेंट अँड सेट ऑफ. ऑर्डर 8 मध्ये दिलेले रिटर्न स्टेटमेंट फाईल करतं डिफेंडंट. ठीक आहे, तो डिफेंडंट रिटर्न स्टेटमेंट सेट ऑफ आणि काउंटर क्लेम करता सुद्धा तो करू शकतो. देन ऑर्डर 9 इज फॉर द अपेरन्स अँड नॉन अपेरन्स ऑफ पार्टी, म्हणजे कोर्टाने जेव्हा बोलवलं आहे ठीक आहे समोरच्या पार्टीला त्याला समन्स सर्व्ह झाला आहे डिफेंडंटला तर त्याने त्या तारखेला कोर्टात हजर राहणं अपेक्षित असतं. ठीक आहे, जर नाही राहिला तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्स आहे ठीक आहे ते त्याला फेस करावे लागतील. सो कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अपेरन्स ते त्याला फेस करावे लागतील. किंवा त्याच्यामध्ये एक असं होऊ शकतं एक्स पार्टी डिग्री, म्हणजे जर समजा प्लेंटिफ हजर आहे आणि डिफेंडंट त्याला सांगून सुद्धा तारखेच्या वेळेस हजर नाही राहिला तर कोर्ट एक्स पार्टी डिग्री चालवतं सूट ठीक आहे पास करू शकतं किंवा प्लेंटिफच्या फेवरमध्ये तो डिसिजन जाऊ शकतो केसचा. देन ऑर्डर 10 इज फॉर द एक्झामिनेशन ऑफ पार्टीज बाय अ कोर्ट, म्हणजे कोर्ट जे आहे पार्टीज आहे त्याला एक्झामाइन करतो. सो कोर्ट पॉवर टू एक्झामाइन द. देन ऑर्डर 11 इज फॉर द डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन. ठीक आहे, कोर्टाला जे डिस्कवरी किंवा इन्स्पेक्शन करायचं असेल, इंटरोगेटरीज असतील, डिस्कवरी ऑफ डॉक्युमेंट्स, काही डॉक्युमेंट्सची चौकशी करायची असेल, ते तपासून पाहिजे असतील तर त्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहे ऑर्डर 11 मध्ये. देन ऑर्डर 12 इज फॉर द ॲडमिशन्स. ठीक आहे, ॲडमिशन बाय द पार्टी, जजमेंट ऑन द ॲडमिशन, म्हणजे कोणती गोष्ट जर पार्टी ॲडमिट करता येते ठीक आहे त्याच्याबद्दलचे जे प्रोव्हिजन आहे ते आहे ऑर्डर 12 मध्ये. जजमेंट ऑन ॲडमिशन म्हणजे जे ॲडमिट केलेल्या फॅक्ट आहेत ठीक आहे त्याच्यावरती जर कोर्टाने काही जजमेंट पास केलं असेल तर त्या सगळ्या ऑर्डर दिलेल्या आहेत ऑर्डर 12 मध्ये. Then order 13 is for the production, impounding and return of documents. So documents to be produced at trial. जे डॉक्युमेंट जे आहे जे कधी प्रोड्यूस केलेलं आहे ट्रायलच्या वेळेस जेव्हा तुमची केस चालू आहे ठीक आहे त्यावेळेस जे फाईल केलेलं आहे डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे त्याच्याबद्दल. देन ऑर्डर 14 जे आहे ते सेटलमेंट ऑफ इश्यूज अँड डिटर्मिनेशन ऑफ सूट ऑन इश्यू ऑफ लॉ ऑर फॅक्ट. ठीक आहे, म्हणजेच काय फ्रेमिंग ऑफ इश्यूज फ्रेम केले जातात. ठीक आहे, कोर्टाद्वारे ते कसे फ्रेम केले जातात, काय फ्रेम केले जातात इश्यू त्याची जी प्रोव्हिजन आहे ऑर्डर 14 मध्ये. सेटलमेंट ऑफ इश्यूज कसे सेटल केले जातात. अँड डिटर्मिनेशन ऑफ सूट, इश्यू ऑफ लॉ, कायद्याचा काय जो मुद्दा आहे ज्याच्यावरती इश्यू आहे किंवा फॅक्टचा जो मुद्दा आहे ठीक आहे त्याच्याबद्दल ऑर्डर आहे 14. अँड ऑर्डर 15 इज फॉर द डिस्पोजल ऑफ द सूट ॲट फर्स्ट रिडिंग, म्हणजे जे पहिल्याच हिअरिंगमध्ये तुमची जी केस आहे ती डिस्पोज केली. ठीक आहे, असं कोणत्या मॅटरमध्ये होऊ शकतं. वेन द सूट मे बी डिस्पोज ऑफ ॲट फर्स्ट हिअरिंग, जेव्हा सूट जो आहे ठीक आहे फर्स्ट हिअरिंगमध्ये डिस्पोज केला जातो त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहे ऑर्डर 15 मध्ये आहेत. त्यानंतर ऑर्डर 16 इज फॉर द समनिंग अँड अटेंडन्स ऑफ विटनेस. तर समनिंग म्हणजे काय समोरच्या जे विटनेस आहे ठीक आहे विटनेसना जे समन्स पाठवले. देन एक्सपेन्सेस ऑफ विटनेस, जे साक्षीदार आहेत ठीक आहे त्यांचे जे एक्सपेन्सेस आहेत ते त्याच्याबद्दलचे प्रोव्हिजन आहेत ऑर्डर 16 मध्ये. देन ऑर्डर 17 इज फॉर द ॲडजॉर्नमेंट. ह्याच्यावरती खूप अर्ज लिहिले जातात कोर्टामध्ये. सो कोर्ट पॉवर टू ग्रँट ॲडजॉर्नमेंट, कोर्टाला पॉवर आहे की तुम्ही ॲडजॉर्नमेंटचा जो अर्ज देतो आहोत आपण तो ग्रँट करायचा की डिनाय करायचा. ठीक आहे,
त्यानंतर ऑर्डर 18 इज फॉर द हिअरिंग ऑफ सूट अँड एक्झामिनेशन ऑफ विटनेस. म्हणजे काय की कायद्याचा जो सूट तुम्ही फाईल केलेला आहे, ठीक आहे, केस जी फाईल केली त्याला ऐकून घेणं त्या केसला आणि एक्झामाइन करणं विटनेसला, ठीक आहे. एक्झामिनेशन ऑन चीफ, क्रॉस किंवा री एक्झामिनेशन जे आहे, ठीक आहे, ते सगळं येतं एक्झामिनेशन ऑफ विटनेसमध्ये, ठीक आहे. त्यानंतर ऑर्डर 19 इज फॉर द ॲफिडेव्हिट्स. ॲफिडेव्हिटची प्रोव्हिजन जी आहे, पॉवर ऑफ द कोर्ट टू ॲक्सेप्ट द ॲफिडेव्हिट्स. कोर्टाने पॉवर जे आहे ॲफिडेव्हिट जे आहे ते ॲक्सेप्ट करण्याकरताच्या ज्या पॉवर आहे, ठीक आहे. म्हणजे जसं सत्यप्रतिज्ञेवर आपण कथन करतो की आमचं जे म्हणणं आहे किंवा जे डॉक्युमेंट अटॅच केले, एव्हिडन्स अटॅच केले, तो सत्य आहे, खरा आहे, ठीक आहे. त्याच्याकरता ॲफिडेव्हिट जे आहे ते फाईल केलं जातं. त्यानंतर आहे ऑर्डर 20 इज फॉर द जजमेंट अँड डिक्री. सो प्रोनाउन्समेंट अँड कंटेंट ऑफ जजमेंट, ज्याच्यामध्ये काय आहे, जे जजमेंट पास केलेले, ठीक आहे, डिक्रीज आहे त्याच्याबद्दल दिलेली ऑर्डर 20. देन ऑर्डर 21 इज फॉर द एक्झिक्युशन ऑफ डिक्रीज अँड ऑर्डर्स. ज्या डिक्री आणि ऑर्डर दिलेल्या कोर्टाने त्या कशा एक्झिक्यूट केल्या जाते. सो याच्यामध्ये काय दिले, मोड्स ऑफ एक्झिक्युशन, एक्झिक्यूट कशी केली जाईल डिक्री किंवा ऑर्डर, त्याच्या काय काय वेज आहेत ते दिले. देन अरेस्ट अँड डिटेन्शन इन एक्झिक्युशन, म्हणजे एखाद्या व्यक्तीला अरेस्ट किंवा डिटेन्शन म्हणजे ताब्यात ठेवलेलं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला बंदिस्त करून ठेवलेलं, डांबून ठेवलेलं आहे, ठीक आहे, डिटेन्शनमध्ये ठेवलेलं आहे, ठीक आहे, कारावासामध्ये. तर त्याच्याकरता जे ऑर्डर किंवा डिक्री पास केले त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या आहेत ऑर्डर 21 मध्ये. त्यानंतर आता ऑर्डर 22 इज फॉर द डेथ, मॅरेज अँड इन्सॉल्व्हन्सी ऑफ पार्टीज. यामध्ये काय सांगितलं, इफेक्ट ऑफ डेथ ऑर इन्सॉल्व्हन्सी ऑन सूट, ठीक आहे. जर एखादी व्यक्ती चालू सूटमध्ये जर त्याच मयत झाला किंवा इन्सॉल्व्हंट झालेली आहे व्यक्ती, ठीक आहे, किंवा मॅरेज रिलेटेड ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या आहेत ऑर्डर 22 मध्ये, ठीक आहे. देन ऑर्डर 23 इज फॉर द विड्रॉवल अँड ॲडजस्टमेंट ऑफ सूट. म्हणजे असं सूट जर आहे कुठल्या पार्टीला विड्रॉ करायचं असेल, ठीक आहे, तर त्याबद्दलच्या ज्या प्रोव्हिजन्स आहे किंवा कॉम्प्रोमाइज झालं आहे, ठीक आहे, कॉम्प्रोमाइज नंतर सुद्धा सूट तुमचा जो आहे तो तुम्ही विड्रॉ करू शकता. सेटलमेंट झाली असेल तर ऑर्डर 23 मध्ये दिले विड्रॉवल अँड ॲडजस्टमेंट ऑफ सूट. देन ऑर्डर 24 इज फॉर द पेमेंट इन टू कोर्ट. आता कोर्टामध्ये कोणकोणते पेमेंट करणं जरुरी आहे. डिपॉझिट ऑफ मनी इन कोर्ट, म्हणजे कोर्टामध्ये जे डिपॉझिट केलेले आहेत पैसे त्याबद्दलची ऑर्डर दिलेली आहे, ती आहे 24 मध्ये. देन ऑर्डर 25 इज फॉर द सिक्युरिटी फॉर कॉस्ट. कॉस्टची जी सिक्युरिटी त्याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स आहेत. कोर्ट मे ऑर्डर सिक्युरिटी फॉर कॉस्ट. कोर्ट काय ऑर्डर करतं, सिक्युरिटी करता, ठीक आहे, जी कॉस्ट आहे, ठीक आहे, ती ऑर्डर करतं, म्हणजे मागून घेतं पार्टीज करणं. देन ऑर्डर 26 इज फॉर द कमिशन्स. कमिशन्स अपॉइंट कधी केले जातात, ठीक आहे, त्याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स आहेत. त्यानंतर ऑर्डर 27 इज फॉर द सूट्स बाय ऑर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑर पब्लिक ऑफिसर. गव्हर्नमेंट किंवा पब्लिक ऑफिसरच्या विरोधात जे सूट आहे त्याच्याबद्दलची ऑर्डर आहे 27. सो प्रोसिजर इन सूट इन्व्हॉल्विंग द गव्हर्नमेंट, ज्याच्यामध्ये कोणाला इन्व्हॉल्व केलं आहे, गव्हर्नमेंटला इन्व्हॉल्व केलेलं आहे, ठीक आहे, त्याच्याकरता काय प्रोसिजर आहे सूटची ते दिलेले आहे ऑर्डर 27 मध्ये. देन ऑर्डर 28 इज फॉर द सूट्स बाय ऑर अगेन्स्ट मिलिटरी ऑर नेव्हल पर्सन ऑर एअरमॅन. ह्या स्पेशल जे प्रोव्हिजन्स आहेत, ठीक आहे, या व्यक्तींविरुद्ध जर सूट फाईल केलं गेलं आहे, सो स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर सच सूट्स ह्या दिल्या ऑर्डर 28 मध्ये. देन ऑर्डर 29 इज फॉर द सूट्स बाय ऑर अगेन्स्ट कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशनच्या अगेन्स्टच्या सूटबद्दलच्या प्रोव्हिजन्स आहेत ऑर्डर 29 मध्ये. सो हाऊ कॉर्पोरेशन्स कॅन सू ऑर बी सूट, म्हणजे कॉर्पोरेशन कसं सूट फाईल करू शकतो किंवा कॉर्पोरेशनवरती सूट कसा फाईल केला जाऊ शकतो. सो ऑर्डर 29 मध्ये त्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. देन ऑर्डर 30 इज फॉर सूट्स बाय ऑर अगेन्स्ट फर्म्स अँड पर्सन्स कॅरिंग ऑन बिझनेस इन नेम ऑफ अदर देन देअर ओन. म्हणजे दुसऱ्याच्या नावावर जर कोणी बिझनेस चालवत असेल, ठीक आहे, त्याबद्दलच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या ऑर्डर 13 मध्ये दिलेल्या आहे, 30 मध्ये. देन प्रोसिजर फॉर द पार्टनरशिप फर्म, जी प्रोसिजर आहे, ठीक आहे, पार्टनरशिप फर्मची, ठीक आहे, ऑर्डर 30 मध्ये दिलेली आहे. देन ऑर्डर 31 इज फॉर द सूट्स बाय ऑर अगेन्स्ट ट्रस्टी, एक्झिक्युटर्स अँड ॲडमिनिस्ट्रेटर. ह्या ट्रस्टी, एक्झिक्युटर, ॲडमिनिस्ट्रेटरबद्दलच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, ठीक आहे, त्या ऑर्डर 31 मध्ये दिलेल्या आहेत. सो स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द सच केस, याकरता स्पेशल काय प्रोव्हिजन्स आहे ऑर्डर 31 मध्ये दिलेल्या आहेत. देन ऑर्डर 32 इज फॉर सूट्स ऑर अगेन्स्ट मायनर अँड पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. मायनर व्यक्ती विरुद्ध किंवा जो पर्सन अनसाउंड माइंड आहे त्याच्याबद्दलच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ऑर्डर 32 मध्ये दिलेला आहे. सो गार्डियन्स फॉर मायनर प्लॅन्टिव्स ऑर डिफेंडंट, जे गार्डियन आहेत, ठीक आहे, मायनरचे, ते त्याला कसं हँडल करतील, ठीक आहे, त्याबद्दल सगळ्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत. गार्डियन फॉर मायनर प्लॅन्टिव्स किंवा डिफेंडंट करता जे आहे त्याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स आहे ऑर्डर 32 मध्ये. देन ऑर्डर 33 इज फॉर द सूट्स बाय इंडिजन पर्सन, ठीक आहे, प्रॉपर सूट जो आहे, प्रोसिजर फॉर फायलिंग सूट ॲज अन इंडिजन पर्सन, त्याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन आहे ऑर्डर 33 मध्ये. ऑर्डर 34 इज फॉर द सूट्स रिलेटिंग टू मॉर्गेज ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी.
इमूव्हेबल प्रॉपर्टीचे सूट आहे त्याच्याबद्दल ऑर्डर आहे 34. सो रिडिम्शन किंवा फोरक्लोजर सेल मॉर्गेज ऑफ द प्रॉपर्टी ह्या सगळ्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या दिलेल्या आहेत ऑर्डर 34 मध्ये. ठीक आहे. देन ऑर्डर 35 इज फॉर द इंटरप्लिडर सूट. सो सूट्स वेअर 2 पार्टीज क्लेम द सेम प्रॉपर्टी. जेव्हा 2 पार्टीज ज्या आहेत, ठीक आहे, म्हणजे ए अँड बी आहे, त्या सेम एका प्रॉपर्टी करता लढत आहेत. ठीक आहे. सो सूट वेअर 2 parties claim same property. Then order 36 is for the special cases. स्पेशल केसेसमध्ये ऑर्डर 36 वापरली जाते. सो ॲग्रीमेंट टू स्टेट अ केस फॉर कोर्ट ओपिनियन. कोर्टाच्या ओपिनियन करता जी थांबली. ठीक आहे. ऑर्डर 36. देन ऑर्डर 37 इज फॉर द समरी प्रोसिजर. समरी प्रोसिजर जे आहे, सो सूट्स ऑन बिल्स ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट एक्सेट्रा हे सगळ्या कव्हर केल्या जातात समरी प्रोसिजरमध्ये ऑर्डर 37 मध्ये. ऑर्डर 38 इज फॉर द अरेस्ट अँड अटॅचमेंट बिफोर जजमेंट. सो यामध्ये काय दिलं आहे, कोर्ट पॉवर टू अरेस्ट डिफेंडंट बिफोर जजमेंट. जजमेंट देण्याच्या अगोदर डिफेंडंटला अरेस्ट करायची जी पॉवर आहे कोर्टाची ती दिलेली आहे ऑर्डर 38 मध्ये. ऑर्डर 39 इज फॉर द टेम्पररी इंजंक्शन अँड इंटरलोकेटरी ऑर्डर्स. ह्या प्रोव्हिजन्स आहेत ऑर्डर 39 मध्ये. सो ग्रँटिंग टेम्पररी इंजंक्शन, कोर्ट काय करू शकतं, टेम्पररी इंजंक्शन ग्रँट करू शकतं किंवा अपॉइंटमेंट ऑफ द रिसिव्हर, रिसिव्हरची अपॉइंटमेंट जी आहे, ठीक आहे, त्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स आहेत ज्या ऑर्डर 40 दिले, अपॉइंटमेंट ऑफ द रिसिव्हर्स. ठीक आहे. देन पॉवर अँड ड्युटीज ऑफ द रिसिव्हर, ज्या पॉवर किंवा ड्युटीज आहे रिसिव्हरच्या त्या दिलेल्या आहेत 40 मध्ये. देन ऑर्डर 41 इज फॉर द ऑर्डर अपील्स फ्रॉम ओरिजिनल डिक्रीज. ओरिजिनल डिक्रीजवरती जे अपील केलं जातं त्याच्यामध्ये ऑर्डर आहे 41, ज्याच्यामध्ये काय सांगितलं, प्रोसिजर ऑफ फायलिंग ऑफ अपील. अपील करण्याची जी प्रोसिजर आहे, फाईल करण्याची अपील, ती प्रोसिजर दिली ऑर्डर 41 मध्ये. देन ऑर्डर 42 इज फॉर द अपील्स फ्रॉम ॲपेलेट डिक्रीज. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय सेकंड अपीलची जी प्रोसिजर आहे, ठीक आहे, ती दिलेली आहे ऑर्डर 42 मध्ये ॲपेलेट डिक्रीज. देन 43 इज फॉर द अपील्स फ्रॉम ऑर्डर्स, म्हणजे जे अपील केलं, ठीक आहे, ज्या ऑर्डर्सवरतून. सो ऑर्डर्स फ्रॉम विच अँड अपील लाईज, ज्याच्यावरनं अपील केलं गेलेलं आहे ज्या ऑर्डर्सवरनं, त्याच्या प्रोव्हिजन आहे 43 मध्ये. 44 इज फॉर द अपील्स बाय इंडिजन पर्सन. सो फायलिंग ऑफ अपील्स बाय इंडिजन पर्सन, इंडिजन पर्सनने फाईल केलं जे अपील आहे 44 मध्ये, त्याच्या प्रोव्हिजन दिलं आहे ऑर्डर 44. ऑर्डर 45 इज फॉर द रेफरन्स टू सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचा रेफरन्स दिलेले जे केसेस आहेत, ठीक आहे. सो केसेस रेफर टू द सुप्रीम कोर्ट, ज्या केसेस रेफर केल्या गेलेल्या सुप्रीम कोर्टामध्ये त्याचे आहे ऑर्डर 45. देन 46 ऑर्डर जी आहे ती आहे रेफरन्स करता, रेफरन्सेस. सो कोर्ट मे रेफर अ केस फॉर ओपिनियन. कोर्ट जेव्हा केस जी आहे ओपिनियन करता रेफर करतं, ठीक आहे, रेफरन्सेस इज कम्स अंडर ऑर्डर 46. देन ऑर्डर 47 इज फॉर द रिव्ह्यू. प्रोसिजर फॉर रिव्ह्यू ऑर जजमेंट, जजमेंट रिव्ह्यू करण्याकरता जी प्रोसिजर आहे ती आहे दिलेली ऑर्डर 47 मध्ये. 48 इज फॉर द मिसलेनियस. सो मिसलेनियस प्रोसिजर रूल्स जे आहेत ते दिलेले आहेत 48 मध्ये. 49 मध्ये आहे ऑर्डर्स चार्टर्ड हायकोर्ट, ठीक आहे. सो स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द चार्टर्ड हायकोर्ट, हायकोर्टच्या स्पेशल प्रोव्हिजन्स जे आहेत त्याच्याबद्दल दिलेले ऑर्डर 49 मध्ये. देन 50 इज फॉर द प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट. स्मॉल कॉज कोर्ट जे आहे, ठीक आहे, स्पेशल प्रोसिजर फॉर द स्मॉल कॉज कोर्ट, त्याबद्दलची जी प्रोव्हिजन्स आहे ती दिलेली आहे ऑर्डर 50 मध्ये. ठीक आहे. देन 51 इज फॉर द प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज कोर्ट. सो प्रोसिजर ऑफ प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज कोर्ट, जे प्रोसिजर आहे, ठीक आहे, स्मॉल कॉज कोर्टाची प्रेसिडेन्सीमध्ये त्या प्रोव्हिजन दिल्या आहे. ठीक आहे. सो दीज आर द 51 orders, 1 to 51 orders in the CPC.